हॅलो, माझ्या प्रिय मैत्रिणींना, अंगणवाडी ताईंना, मी माझं बेबी केअर किट कसं मेंटेन करते ते मी आज तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवणार आहे. बघा, हे गरोदर मातेचं नाव आहे नंदिनी माधव वाघमारे. तिला बेबी केअर किट आलेला दिनांक आहे आणि हे आलेला आहे दिनांक आणि हे तिला दिलेलं आहे आणि तिची स्वाक्षरी. आणि हे तिच्याकडून असं हे म्हणजे सरकारी दवाखान्यात कोणी करत नाही ना डिलिव्हरी, तर त्यांनी सरकारी दवाखान्यात हे केलेलं सोनोग्राफी केलेली एक पावती, ती आपल्या पावत्या सोनोग्राफी केलेली एक पावती आणि हे लिहून घ्यायचं असं. बघा, आज दिनांक हे वाटप केलेलं आहे. आज दिनांक 3/2/24 रोज शनिवार बेबी केअर किट वाटप करण्यात आली. आणि काय लिहायचं? मी नंदिनी संतोष बसवंते माधव वाघमारे, हे माहेरचं नाव आहे. मी डिलेवरीसाठी सरकारी दवाखान्यात जाणार आहे असं तिच्याकडून लिहून घ्यायचं. आणि मग ती जरी नाही सरकारी दवाखान्यात गेली आणि हे इथं फोटो, तिला बेबी केअर किट दिलेला इथं फोटो लावायचा. आणि तिचे कागदपत्र जे आधारची झेरॉक्स, लसीकरण कार्डची झेरॉक्स आणि तिच्या ह्याची झेरॉक्स द्यायची आपल्याला. बघा, हे असं हे झेरॉक्स केलेले आहेत. बघा, असे तिचे कागदपत्र सगळे, हे फॉर्म पहिला, आधारची झेरॉक्स, हे सगळे एका फाईलमध्ये ठेवायचे. किंवा तुम्ही या रजिस्टरमध्ये इथंही असंही ठेवून हे रजिस्टरही असं बंद करू शकता. आता हे तिचे कागदपत्र हे तुम्ही एखाद्या फाईलमध्ये ठेवा किंवा या रजिस्टरमध्ये ठेवा. आणि याची स्टॉक रजिस्टरला पण नोंद करणं आवश्यक आहे. तरी आता पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांस्कृतिक कार्यक्रमाचं रजिस्टर कसं मेंटेन करायचं ते सांगणार आहे. तुम्हाला जर हे म्हणजे समजलं तर